उपराजधानीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। भाजपाच्या उमेदवार नीता ठाकरे यांनी 104 मते मिळवून काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला। रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साही वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीत नीता ठाकरे यांना विजयासाठी आवश्यक असणाऱ्या आकड्यापेक्षा अधिक मते मिळाली। भाजपचे स्वतःचे 102 नगरसेवक असून त्यांना शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या प्रत्येकी एका सदस्याने मतदान केले। त्यामुळे ठाकरे यांच्या पारड्यात एकूण 104 मते पडली। दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार स्नेहल ठाकरे यांना पक्षाची 34 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची 2 अशी एकूण 36 मते मिळाली। विशेष म्हणजे MIM 6, मुस्लिम लीग 4 आणि बहुजन समाज पक्षाचा 1 अशा एकूण 11 सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे। महापौर निवडीचा निकाल जाहीर होताच उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली। सभागृहातील संख्याबळाचे समीकरण स्पष्ट असल्याने भाजपच्या उमेदवार लीलाताई हातीबेड यांची निवड आता केवळ औपचारिकता उरली आहे। या निवडीनंतर महापालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे। निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नवनियुक्त महापौर, उपमहापौर आणि इतर सदस्यांचा सत्कार जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या विजयामुळे महापालिकेत भाजप आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे। वंदे वंदे मी पुन्हा एक वेळा सांगते की मताधिक्य मिळालं हे खरं, मतदारांचे आभार, पण ज्या शीर्षस्थ माझ्या नेतृत्वाने माझ्यावर जबाबदारी टाकली, विश्वास टाकला, त्या सर्वांचे पुन्हा एक वार माननीय गडकरी साहेब, फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, आमचे अध्यक्ष, आमचे सर्व सन्माननीय आमदार आणि ज्यांच्यासोबत मी आता सदनात ज्यांच्या मार्गदर्शनात काम करणार आहे ते माननीय सत्तापक्ष नेते, सर्वांचे मनापासून आभार मानते। आपण प्रायोरिटीज विचारल्या। हे शहर ऐतिहासिक शहर आहे, संघभूमी, दीक्षाभूमी या सर्व अर्थाने आणि प्रायोरिटीज जे आपण म्हटलं, नागरिकांसाठी सुविधांयुक्त शहर व्हावं या अर्थाने काम करायचं आहे। मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या, पर्यावरणाचं रक्षण व्हावं, महिलांच्यासाठी खरं म्हणजे सर्वांच्या स्वास्थ्यासाठी काम करायचं आहे। त्यातल्या त्यात महिलांसाठी काही विशेष गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे या अर्थाने देखील काम करायचं आहे। आपल्याला सर्वांना खूप मनापासून धन्यवाद देते। आज पहिल्यांदा आपली या अर्थाने भेट होते आहे। शहरासाठी चांगलं काम करायचा मानस आहे। निश्चित आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभणार आहे आणि परत आपल्या सर्वांच्या आणि शहराच्या ज्या सूचना येतील आणि भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा असेल त्या अर्थाने नागपूर शहर चांगलं सुंदर करण्याचं काम करणार। एक प्रश्न असा आहे मॅडम, चॅलेंजेस खूप आहे तुमच्यापुढं, नागपूर शहर उकलून ठेवलं आहे असा एक आरोप विरोधकांच्या वतीने केला जातो। विकास कामं सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे काही ठिकाणी बोर्ड्स लावणं असतील, बॅरिगेड्स लावणं असतील, लोकांचे काही ॲक्सिडेंट्स होत आहेत, तर नागपूर शहरात विकास कामं जी सुरू आहेत त्या अनुषंगानं महापौर म्हणून तुमची काय प्रायोरिटी असणार? आपणच सांगितलं आहे की विकास कामं खूप सुरू आहे आणि म्हणून काही गैरव्यवस्था होते आहे, पण विकास कामाचा तो एक भाग आहे। निश्चितपणे विकास काम सुरू असल्यामुळे जी असेल गैरव्यवस्था ती निश्चितपणे त्याच्यासाठी ज्या त्रास होणार नाही नागरिकांना यासाठी पूर्वतयारीच्या दृष्टीने ज्या गोष्टी करता येईल, जसं तुम्ही म्हटलं की बॅरिगेड्स लावता येतील का किंवा रस्ते बदलवून जाता येतील का, या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे विचार करणार आहे। चॅलेंजेस खूप आहे, पण विकास करताना होणाऱ्या अडचणींच्या सोबत समोर जाऊन पुन्हा विकास गतीने समोर न्यायचा आहे, हे तितकंच खरं आहे। नागपूर महानगरपालिकेच्या शाळेसंदर्भात मोठा प्रश्न आहे। नागपूर महानगरपालिकेची शाळा जी आहे त्याची दर्जा खालावलेला आहे। आपले सरकार होती 15 वर्ष पहिले, आता परत आपली सरकार आहे, राज्य सरकार आपलं आहे। महानगरपालिकेची शाळा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे। CBSE पॅटर्न आपण करू शकता का, कराल का? आपल्या गावामध्ये काही होणार आहे का? गरिबांच्या मुलांना काही भेटणार आहे? महानगरपालिकेमध्ये खरं तर आपल्याला माहिती आहे की शाळा
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण देण्याचं काम महानगरपालिकेचं कर्तव्यातलं काम आहे. आणि आपण जे विचारलं की CBSE शाळा, मी तुम्हाला बहुधा माहिती असावं, नसेल तर मी सांगते की महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळांची सुरुवात केव्हाच केलेली आहे आणि तो स्तर उंचावण्याचाही प्रयत्न आहे. निश्चित हा प्रयत्न राहणार आहे की सर्वसामान्यांच्या मुलांसाठी, पाल्यांसाठी निश्चितपणे चांगलं शिक्षण देण्यासाठीचा प्रयत्न सुरू झालेला आहे. तो अधिक गतीने समोर नेणार. 114 शाळा आहे महानगरपालिकेच्या, त्या पूर्ण CBSE होतील की इंग्लिश मिडियम होतील का? इंग्लिश मीडियम निश्चित झालं पाहिजे, पण पूर्ण इंग्लिश मीडियम व्हाव्या म्हणजे मराठी बंद व्हावं असं जर वाटत असेल आपल्याला, समजा कुठेतरी जर असा विषय असेल तर निश्चितपणे आपण महाराष्ट्रात राहतो. मराठी शाळेच्या माध्यमातून मराठीचं रक्षण करण्याचं काम देखील आपलं आहे. त्यामुळे मराठी ही तेवढ्याच ताकदीने त्या ठिकाणी वर्गाचं कल जे आहे इंग्लिश मिडियमकडे आहे आणि अशा तुम्हाला अपडेट व्हावं लागेल की नाही लागेल? मला अपडेट झालं पाहिजे की नाही महानगरपालिकेने? मला तेच म्हणायचं आहे की महाराष्ट्रातली शाळा आहे तिथले मराठी देखील तेवढीच ताकदीने राहणार आहे आणि सोबत इंग्रजीची जी गरज आहे ती इंग्रजी शाळांची सुरुवात महानगरपालिकेने केलेली आहे, ती अधिक गतीने करणार. किती होईल आणखी महानगरपालिका शाळा किती होईल? 6 शाळा केल्या, 7 शाळा तुम्ही केल्या, 114 शाळा आहे. किती शाळा इंग्लिश मिडियम करणार? आज पूर्ण हवंय का? निश्चित बसणार आहे, निश्चित बसणार आहे. एकदा सगळ्या प्रशासनासोबत बसू द्या. किती शाळा आहे, किती मुलं आहेत हे म्हणजे माहिती आहे, तरीसुद्धा एकदा बसून नीट अभ्यास केल्याच्या नंतर जास्तीत जास्त ठिकाणी, किंबहुना होत असेल तर सर्व ठिकाणी शहरातील मुलं चांगल्या प्रकारचं इंग्रजी शिकतील, बोलतील, वाचतील हा प्रयत्न नक्की. महिला आयोगावरही आपण होतात. महिलांच्या प्रश्नांसंदर्भात काही ठिकाणी लाईट्स नाही आहे, स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे, बसेसमध्ये ज्या पद्धतीनं महिलांना त्रास सहन करावा लागतो, या संदर्भात महिला आयोग तुम्ही खूप ठिकाणी फिरलात, खूप केसेस स्टडी केलेले आहात. त्यामुळे महिला आयोगाचा अनुभव तुम्हाला महापौर म्हणून महिलांचे प्रश्न दूर करण्यासाठी कसा काम येणार आहे आणि प्रायोरिटीज काय असणार आहे? आपण म्हटलं ते खरं असलं तरीसुद्धा एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. महिलांच्यासाठीच्या योजना जेवढ्या भारतीय जनता पक्षाच्या काळात आल्या तेवढ्या कदाचित यापूर्वी आल्या असतील. अगदी सुरुवात केली तुम्ही समजा आपण तर शौचालय मुक्तते म्हणजे महिलांचा सन्मान राखण्यासाठी शौचालय घरोघरी असावे इतकी म्हणजे ही छोटी गोष्टच नाही. ही गोष्टसुद्धा लाल किल्ल्यावरून जेव्हा आमचे पंतप्रधान सांगतात तर महिलांच्या सन्मानाच्या विषयी कुठेही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या मनात कायम आदर आहे, कायम महिलांचा आदर आहे. आणि तुम्ही जे म्हटलं ते की स्वच्छतागृहांचा विषय आहे, निश्चितपणे त्याची कमतरता आहे, बरीच कमतरता आहे. पण मी मघाशी देखील म्हटलं की सगळ्यांच्या स्वास्थ्याचा विचार करायचा आहे, पण महिलांच्या स्वास्थ्याचा विचार करत असताना स्वच्छतागृहांचं प्रमाण खूप जास्ती प्रमाणात वाढवण्याचं आम्ही निश्चित ठरवलं आहे. तुम्हाला नजीकच्या भविष्यात या दृष्टीने काम करताना महानगरपालिका दिसेल. सभी को नमस्कार. पार्टी ने जिस तरह विश्वास दिखाया उसी तरह पार्टी का शीर्ष नेतृत्व माननीय गडकरी साहब, माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब, हमारे यहाँ के पालक मंत्री माननीय चंद्रशेखर जी बावनकुळे साहब, हमारे अध्यक्ष माननीय दयाशंकर जी तिवारी, सभी आमदार माननीय प्रवीण जी दटके, मोहन भाव मते, कृष्णा जी खोपड़े, इन सभी का मैं तहे दिल से आभार मानती हूँ. और नागपुर में जो भी मूलभूत सुविधाएं नागरिकों को देना जो अनिवार्य है उसे मैं देने की पूरी तरह कोशिश करूँगी.